यांनी आस्ती केली होती. महिलांनी दागिने सांभाळायचे. 2 महिलांचे दागिने हिसकावून केलेले आहेत. जय भीम मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज. सध्या मी आहे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या पानगाव येथे. पानगावची ओळख अशी आहे की ही आहे प्रेरणाभूमी, ऊर्जाभूमी. या ऊर्जाभूमीमधून मी तुम्हाला हे लाईव्ह चित्र दाखवतो. माझ्या उजव्या हाताकडे तुम्ही बघू शकता ही जी गर्दी आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी आस्ती आहेत आणि त्याच कारणाने या ठिकाणी ते अभिवादन करण्यासाठी हे महासागर जनसागर उसळलेला आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही इकडे बघू शकता 6 डिसेंबर 1956 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या महापरिनिर्वाण पानगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणण्यासाठी हे पानगाव येथील काही अनुयायी त्या ठिकाणी पोहोचले. आणि त्यावेळेस 1956ला ते 7 ते 8 जण होते. मात्र त्यापैकी आता फक्त 1 जण हयात आहेत. त्यांचं नाव आहे सूर्यभान माधव आचार्य. आणि हे सूर्यभान माधव आचार्य आता सध्या माझ्या सोबत आहेत. त्यांच्याकडून मी सविस्तर या पानगाव स्मारकाबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ते नामदेव आचार्य आहेत, इथल्या या स्मारकाचे ते अध्यक्ष आहेत. आणि माझ्या डाव्या बाजूला जे आहेत हे सूर्यभान माधव आचार्य, ज्यांनी 6 डिसेंबर 1956 साली मुंबई येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणल्या. आणि त्यांच्यासोबत किती जण होते, कशा पद्धतीने त्यांना तो अस्थी आणण्यासाठी संघर्ष करावा लागला, हे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. माझ्यासोबत श्रीकांतजी बनसोडे साहेब देखील आहेत. सर्वप्रथम मी सूर्यभानजी आचार्य यांच्याकडे जाणार आहोत. तुमचं मला पूर्ण नाव अगोदर सांगा. माझं नाव सूर्यभान माधवराव आचार्य. मला सांगा, 6 डिसेंबर 1956 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या दिवशी तुम्ही अस्थी आणण्यासाठी गेला. त्यावेळेस तुमचं वय किती होतं? मी त्यावेळेस 5वीला शिकत होतो. जवळपास 10-11 वर्षाचा असेल मी. 5वी 6वीला. आणि माझ्या बरोबर लिंबाजी केशवाचार्य हा माझा चुलत भाऊ होता. आम्ही दोघे शाळेतच होतो. एकूण किती जण गेलो होतो तिथं? आम्ही 7-8 लोक होतो. सगळ्यांची नाव सांगतो मी माझ्या बरोबर. मग ही बातमी आम्हाला अशी कळाली की जे सवर्ण लोक होते ते सवर्ण लोक रेडिओ ऐकत बसले होते. त्या रेडिओवर बातमी त्यांना कळाली आणि त्यांना बातमी कळाल्यानंतर आमच्या गलीतले वयस्कर माणसं उगाच सहज बाहेर गेले होते. त्यांना एका माणसाने सवर्णाने सांगितलं तुमचा बाबासाहेब मी वारले म्हणून. खरं का खोटं म्हणून ती स्वतः पुन्हा त्यांना चौकशी करायला गेले. त्यांना चौकशी दिली, हो तुमचे मेले म्हणून. मग ते वार्ता आम्ही आमच्या गलीमध्ये येऊन मग आमच्या दलित समाजात सांगितलं. राहायचा आवाज सुरू झाला होता. सगळे लोक रडू लागलेले होते, लहान छोट. मग आम्ही ती तिथं चैत्यभूमीला बाबासाहेबच्या तिकडे जायचं ठरवलं. मोठे लोक होते, त्याच्यामध्ये आम्ही 2 जण लहान होतो, लिंबाजी केशव आणि मी सूर्यभान माधव आचार्य. मोठ्यामध्ये संतराम मिरापा आचार्य, किशन लक्ष्मणाचार्य, वैजनाथ कोंडिबाचार्य, आणखी प्रभाकर रामराव आचार्य, सूर्यभान माधव आचार्य, लिंबाजी केशवाचार्य, असे 8 लोक 7-8 लोक होतो. आम्ही सर्वजण मिळून पण आम्ही पायी गेलो. त्यावेळेस वाहनाची सोय नव्हती. लातूर गेलो, लातूरवरून कुर्डवाडी गेलो, कुर्डवाडीवरून हळूहळू गाडीने आम्ही मुंबईला पोहोचलो. मुंबईला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणचा जनसमुद्र बघून आम्ही घाबरलो. तसंच आम्ही मध्ये गेलो. मध्ये जाताना पोलीस लोकांनी आम्हाला दम दिला, जाऊ नका मध्ये, लहान पोरं मरचाल म्हणून. आम्ही न ऐकता आम्हाला त्या मोठ्या माणसांनी घेऊन गेले. आमचे राखण होते, आम्ही लहान होतो. लोकांच्या पायामधून आम्ही घुसून जाऊन बाबाच्या चैत्यपेशी तिथे गेलो. आस्थेपेशी गेलो. तिथं कडं होतं असं जाऊ नये म्हणून. मग आम्ही लहान असल्यामुळं मधून पायातून घुसलो. आमच्या त्या भावानं हातात बाबासाहेबांची आष्टी घ्यायला गेला तर त्याला बाबासाहेबांची आष्टी घ्यायला गेला तर त्याला उजव्या हाताचे
उजव्या हाताचे 2-4 हाडं त्याला सापडली. मग त्यांची ती घेतली आणि मी काय केलं, राख घेऊन पोटाला लावून पळत निघालो. येताना जाताना पोलिसांनी आम्हाला गाडीला मारलं. म्हणून ती पुन्हा रेल्वे स्टेशनला आलो. तिथून पुन्हा आलोच आम्ही आपलं कुर्डवाडीला आलो. कुर्डवाडी लातूर आलो. लातूरनं पुन्हा पानगावला आलो घरी. असंच पायीच कोणी गाडीने आले कोणी पायी आले. असं तसं झाल्यानंतर ती असती आम्ही आणून घरी ठेवली. घरी ठेवल्यानंतर आमचे वडील म्हणू लागले असती घरामध्ये ठेवू नाही. मग ती असती आम्ही काय केलं, एका झाडावर 15 दिवस टाकली, अडकवून टाकली. शेवटी नंतर 15 दिवसाच्या बाद ती असती आम्ही काय केली, कुंभाराच्या इथून एक मडकं आणलं, नवीन मडकं, आणि त्या नव्या मडक्यामध्ये आणून ती असती बांधून टाकली पांढऱ्या चिंचकाने. आणि ती या ठिकाणी पंचायतची सार्वजनिक जागा होती त्या जागेमध्ये आणून ती पुरली आणि कमळची पुरून तिच्यावर नमस्कार देव म्हणून आम्ही तिच्या पाया पडत होतो. ते अस्थीच का आणावं वाटलं तुम्हाला त्यावेळेस? कारण का हे असा बघ ऐकत होतो की मेलेल्या लोकांची अस्थी गंगाला नेऊन टाकतात, कुणी नेऊन टाकतात तसं. मग आपण आपल्या बाबाची आपण आपल्या घराकडे घेऊन जाऊ ही मनामध्ये इच्छा झार म्हणून ती आम्ही आमच्या हाताने घेऊन आलो. सूर्यभान माधव आचार्य हे पानगाव येथील रहिवासी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणण्यासाठी त्यांना काय संघर्ष करावा लागला हे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आता उजव्या बाजूला जे आहेत नामदेव आचार्य आहेत आणि या येथील ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. 2 ते 4 वर्षापासून तुमच्या पानगावमध्ये येतो मी. अतिशय उत्साहाने हजारो अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी एकीकडे चैत्य स्मारक आणि एकीकडे समाधी आहे. हे चित्र एक जरा थोडंसं विसंगती वाटते, त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? थोडं समोर या सर. चैत्य स्मारक इथे जरा तिकडचं स्वतंत्र आहे. या 2 ट्रस्ट आहेत. एका गावात मशिदी 2 असू शकतात किंवा अनेक असू शकतात, मंदिरं अनेक असू शकतात. तसं चैत्य किंवा बाबासाहेबाचे पवित्र स्थळं अनेक का असू शकत नाहीत? ती ट्रस्ट वेगळी आहे, ही ट्रस्ट वेगळी आहे. अस्थीस्थळी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ही ट्रस्ट 1986ला स्थापन झाली. 56 पासून अस्थी आणल्या, त्या ठेवल्या होत्या. त्या 56 पासूनच्या अस्थीचं स्मारक व्हावं ही दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी ट्रस्ट स्थापन केली. परंतु काही कारणामुळं त्यात प्रगती झाली नाही. मात्र आता आम्ही कर्मचारी सगळे त्यात सामील झालेले. मी ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे, अध्यक्ष नाही. अध्यक्ष पूज्य भदंत उपगुप्तजी थेरो आहेत आणि पहिल्यापासूनचे आहेत. तर त्यावेळेसपासून आजपर्यंत या अस्थी सुरक्षित ठेवलेल्या आहेत. येणाऱ्या भीम अनुयायांमध्ये असा संभ्रम आहे. इतकं मोठं चैत्य स्मारक बांधण्यात आलंय, परंतु अस्थी मात्र वेगळीकडे आहेत. हे विसंगती चित्र का? तुम्ही एकत्र आचार्यच आहेत. समोरचे जे आहेत चैत्य स्मारकाचे ते संस्थापक जे आहेत ते सुद्धा आचार्यच आहेत आणि तुम्ही पण आचार्य आहेत. पण आचार्यामध्ये दुफळी का? हे संभ्रम आहे. दुफळी नाहीच. स्वतंत्र ट्रस्ट आहे, ते ट्रस्ट आहे, हे ट्रस्ट आहे. त्याच्यामुळे दुफळीचा प्रश्न येत नाही. याच्यामधून एक वेगळा संदेश निर्माण चाललाय, मेसेज चाललाय की इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून येणारे अनुयायी जे आहेत ते अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मात्र या ठिकाणी यात्रेचं स्वरूप यायला लागले. त्याबद्दल काय तुमचं मत आहे? आणि गर्दी लाखावर गर्दी आहे. कंट्रोल करीत असताना अशा प्रकारच्या साध्या बाबी त्या होत असतात. आता जत्रेचं स्वरूप येणं म्हणजे आपली माणसं पुराणाचे आहेत, काय अधिकतर अशिक्षित आहेत. चला सुट्टी आहे, बाबासाहेबांचा मृत्यू झालेला अस्थी आहेत त्या ठिकाणी जाऊ, अभिवादन करू. आणि मग त्या निमित्तानं अनेक लोक येतात. त्या लोकांच्याकडे पाहून व्यापारी लोक इथे येतात व्यापार करण्यासाठी आणि मग त्याला जत्रेचं स्वरूप यायला नामदेवजी बंद करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. नक्कीच नामदेवजी, प्रकर्षानं मला एक प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारावा असं वाटतो. 6 डिसेंबरलाच या ठिकाणी फक्त इतका मोठा फुलांचा हार, पुष्पगुच्छ सजवले जातात. मात्र उद्यापासून जर बघितलं तर चित्र इथलं वेगळं दिसतं. हे समाजामध्ये मॅसेज ऑलरेडी गेलेला आहे. कारण इथे शेळ्या बांधलेल्या दिसत आहेत.
इथे जनावरे चरताना दिसत आहेत. मग हे आज फक्त 6 डिसेंबर दिवशीच का एकत्र येऊन तुम्ही त्याच्यावरती काय निर्णय घेणार आहेत किंवा नाही? कारण का 6 डिसेंबर रोजी वेगळं चित्र आणि एरवी वेगळं चित्र दिसतंय, म्हणून समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होत आहे. त्या संदर्भात तुमचं काय मत असणार? बरोबर आहे तुमचं म्हणणं. यापूर्वी याकडे दुर्लक्षच होतं. आपण गेल्या वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो. आता या नोव्हेंबरमध्येच स्मारकाचं बांधकाम करण्याचा आमचा मनोदय होता, पण लोकांची गैरसोय टाळावी. कारण खड्डे पाडले, बांधकामाला सुरू झालं, साहित्य पडलं तर कितीतरी त्रास लोकांना होणार आहे. तो त्रास टाळण्यासाठी म्हणून आम्ही बांधकाम पुढे ढकललं. आता येत्या जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बांधकामासाठी शुभारंभ करण्यात येणार आहे. तेव्हा ही गैरसोय टळेल. आजपर्यंत झालं ते दुर्लक्ष करण्यात आलं. अनेक कारणं त्याला आहेत. कर्मचारी, आम्ही ट्रस्टी सगळे कर्मचारी होतो, त्यामुळे जिकडं तिकडं आपल्या व्यवसायात गुंतलो आणि मग इकडं येता आलं नाही. आता निवांत झालं, त्यामुळे इथं आलो, चालू आहे आता. एकंदरीत जर गावची परिस्थिती जर पाहिली तर प्रशासन आणि शासनाकडून इथं काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीने या गावचा विकास झाला पाहिजे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या गावाला लाभलेल्या आहेत. मग तसं शासन तुम्हाला ते दखल घेतंय का आणि ते विकासात्मक तुमच्या बाजूने आहे का? तसं सगळीकडून आम्हाला सहकार्य, शासन प्रशासन अगदी चांगल्या प्रकारचं सहकार्य करते. आता मुळात आम्हीच याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आणि दुर्लक्ष झाल्यामुळं आमचं बांधकामाला काय विलंब झाला आहे. तर आता शासन प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळेल, आमचाही प्रयत्न आहे. लोकांचाही खूप सहभाग आम्हाला मिळतोय, आर्थिक आधार आहे. तेव्हा या सगळ्याच्या स्वरूपातून एक भव्य स्मारक उभा राहील अशी अपेक्षा आहे आमची. धन्यवाद आचार्यजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खऱ्या अर्थानं या ठिकाणची इत्थंभूत माहिती जी आहे, जे अनुयायांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता की पानगावमध्ये इतकं मोठं चैत्य स्मारक उभं करण्यात आले, मात्र त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी नाहीत, तर त्या अस्थी मोजक्याच अंतरावर, हे पाठीमागे तुम्ही जे बघू शकता या ठिकाणी हजारो अनुयायांनी जे रांगा लावून आता अस्थीला अभिवादन करण्यात येत आहे, हे ते ठिकाण आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या भागामध्ये आपण VK आचार्य यांची मुलाखत ऐकलेली आहे. त्याही वेळेस माझ्यासोबत श्रीकांतजी बनसोडे होते आणि दुसरी बाजू ज्यावेळेस VK आचार्य आणि नामदेव आचार्य आणि सूर्यभान माधव आचार्य या तिघांच्याही प्रतिक्रिया नंतर नेमकं श्रीकांतजी बनसोडे यांना काय वाटते आणि ते काय संदेश देणार आहेत, खऱ्या अर्थानं या विषयावरती सखोल अशी सविस्तर अशी चर्चा झाली पाहिजेत असं मला वाटते. तुम्ही इकडे या काकाजी थोडंसं, हां तुम्ही इकडे सर का थोडंसं, म्हणजे मला इकडे येता येईल. सर, आपण पहिल्या भागामध्ये VK आचार्य यांची सविस्तर अशी प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि लगेच दुसऱ्या भागामध्ये आपण जे आहे इथले ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत ते नामदेव आचार्य आणि त्याचबरोबर ज्यांनी या वटवृक्षाचा वृक्षारोपण करून त्यांनी आजपर्यंत जोपासला आहे, ते सुद्धा आपल्यासोबत सूर्यभान माधव आचार्य हे देखील आपल्यासोबत आहेत. यांच्या दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटते? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम सूर्यभान माधव आचार्य यांचं कौतुक, अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. त्यांनाही माझा जय भीम. नामदेवराव तुम्हालाही जय भीम. सूर्यभान माधव आचार्य यांच्या सोबतची जी त्यांची सहकारी, त्यांचे भाऊ, चुलत भाऊ, चुलते असे एकंदरीत 8 ते 10 आचार्य परिवारातील सदस्य इथनं लातूरला पायी जाऊन, तिथून कुरुडवाडी गाठून, तिथून मुंबई गाठून, पोलिसांचा करियडा तोडून, ही छोटी लहान होती 10-12 वर्षाची, यांनी लोकांच्या पायातनं, पोलिसांच्या पायातनं घुसून बाबासाहेबांच्या अस्थी जळत्या अग्नीतनं काढल्या असं ते त्यांनी आताच सांगितलं. आणि खरं आहे, त्यांनी अस्थीपोटी, भावनेपोटी त्या अस्थी पानगावात आणल्या, इथं स्थापन केल्या आणि इथं एक आंबेडकर अनुयायांसाठी खूप मोठं ऊर्जा केंद्र निर्माण केलं. त्यामुळं त्या सर्वांना त्यांचं कौतुक करावं, त्यांचं अभिनंदन करावं, त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे खूप कमी आहेत. मला असंही म्हणायचं आहे की प्रत्येक गावात 10-10 मंदिर आहेत, 10-10 मस्जिद आहेत, चर्च आहेत, गुरुद्वारा आहेत. तसं मग आमचे स्मारक, आमचे बुद्धविहार का असू नयेत, असावीत. म्हणून पानगावमध्ये 2 स्मारक होणं हे काही वावगं नाही असंही मला वाटतंय. त्यामुळं इथं खऱ्या अर्थानं जर
पानगावमध्ये आहे त्याच ठिकाणावर जर स्मारक केलं तर अस्थि आणणाऱ्या सर्व भीमसैनिकांचं हे कौतुक आणि त्यांना शाबासकी दिल्यासारखं होईल. म्हणून मी सरकारला विनंती करणार आहे की यांना जास्तीत जास्त अनुदान द्यावं. यासाठी मी या राज्याचे सहकार मंत्री आयुष्यमान आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांना समाजाच्या वतीनं विनंती करत त्यांना किंवा या ठिकाणी हे बाबासाहेबांचे अस्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आपल्या सरकारला सांगून इथं निधी उपलब्ध करून द्यावा असं मी त्यांना समाजाच्या वतीने विनंती करेन. जय भीम जय भारत. तर मंडळी ही होती या पानगाव येथील सूर्यभान माधव आचार्य, नामदेव आचार्य आणि या पानगाव येथील वास्तविक परिस्थितीबद्दल काय वाटतंय हे प्रतिक्रिया देण्यासाठी आंबेडकर चळवळीचे नेते श्रीकांतजी बनसोडे. मित्रांनो, ही बातमी जर तुम्ही यूट्यूबवरती जर बघत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती जर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, रेणापूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय भीम. आवाज बहुजनांचा.